हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल। तर आत्ता मी सासरे आलेली आहे। तर बहिणीच्या लग्नासाठी मी आईकडे गेले होते, तिथे राहिली थोडे दिवस। आता मी सासरे आलेले आहे, तर तिकडचा हा ब्लॉग आहे। तर तिकडे आता मी थोडी क्लिनिंग माझी चालू आहे। तर म्हटलं चला ड्रेसिंगचं कपाट वगैरे क्लीन करावी, फरशी वगैरे खराब झालेली ती सगळी पुसून वगैरे घेतली। तर बघा ड्रेसिंगचं कपाट पण इथे क्लीन करून घेते, कारण का आईंना एवढं जास्त होत नाही ना, त्यामुळे करते। तर सगळं खाली काढून घेतलं आणि नंतर हे व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं। तर स्वयंपाक पण करायचा होता, तर मला सकाळच्या परीच क्लीन करायचा मूड झालेला, त्यामुळे म्हटलं चला ड्रेसिंगचं कपाट क्लीन करावं, फरशी वगैरे क्लीन करून घ्यावी। तर मूड असेल ना तेव्हाच आपली पटपट कामं होतात, आणि जेव्हा आपल्याला कंटाळा आला असेल ना त्या दिवशी कोणतंच काम होत नाही आणि करूश पण नाही वाटत। तर आता ही शिवाजी महाराजांची मूर्ती, त्याच्यावर कसं धूळ मिट्टी खूप जाऊन बसते, आणि गावाला तर जास्त माती वगैरे खूप असते, त्यामुळे थोडं क्लीन केलं तरी ते परत येऊन बसतंच। तरी पण म्हटलं चला आता क्लीन करूयात। आपलं घर साफसूफ असेल, क्लीन असेल तर छान वाटतं, पॉझिटिव्हिटी येते। तरी माझ्या आई करतातच, म्हणजे सगळं साफसूफ, भांडी वगैरे व्यवस्थित सगळ्या ठेवतात, असं जास्त काही घाण कचरा नसतोच, त्या करतात। तरी म्हटलं चला आपण पण करूयात। तर कसं घरामध्ये जिथे बोलतात ना हात फिरेल तिथे लक्ष्मीचा वास असतो, तसं असतं। त्यामुळे जेवढं आपल्याला स्वच्छता करता येईल ते करणं खूप गरजेचं आहे। तर बघा इथे शिवाजी महाराज वगैरे पुसून झाले, आता कपाट लावून वगैरे झालेलं, कपाट झालं क्लीन करून। तर खाली खूप कचरा पडला होता, तो एका साईडला म्हटलं नंतर तो झाडून घ्यावा। तर आता TV पॅनल क्लीन करते। तर तिथे पण रिमोट वगैरे थोडं शोकेच्या वस्तू वगैरे ठेवल्यात, त्या सगळं मी पुसून वगैरे घेतल्या, सगळं व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं आणि व्यवस्थित आहे तिथं ठेवून दिलं। आणि त्यांना सांगितलंय ज्या वस्तू ज्या जागेवर ठेवल्यात त्या वस्तू त्या जागेवर ठेवा, म्हणजे जास्त पसारा वगैरे होत नाही। आणि कसं छोटी मुलं नसतात, त्यामुळे जास्त कोण हलवणार पण नाही। एकदा तिथे एखादी आपण म्हणजे स्टोरेज एखादा बॉक्स वगैरे केला, त्यात जर ठेवून दिलं बारीक सारीक छोट्या वस्तू, तर त्या काय हलणार नाही। तर त्यांना म्हटलं घेतल्या की लगेच त्यात ठेवून द्या। तर त्यानंतर TV वगैरे साफ करून झालं तिथलं, TVच्या तिथलं। त्यानंतर म्हटलं चला आता फरशी क्लीन करून घेऊयात। तर पहिल्यांदा झाडू मारला, सगळं इतका कचरा निघाला होता कपाटामधून, म्हणजे कचरा मीन्स बिलं, लाईट बिल, असंच दुधाच्या पावत्या वगैरे, हे खूप कागद वगैरे होते। तर ते झाडून वगैरे घेतलं, त्यानंतर फरशी पुसली। तर इथे बघा बाहेरची फरशी पुसून झाली, बेडरूम पुसून झाल्या, स्वयंपाक पण बनवून झाला, आता किचन पुसते। व्हिडिओ कंटिन्यू करा। आता इथे किचन गॅस वगैरे पुसते। तर आता तुम्ही पाहिलंच असेल स्वयंपाक माझा बनवून झालेला आहे, चपाती झाली, सिमला मिरचीची भाजी झाली, आणि शेवग्याची पण भाजी केलेली आहे, पातळ रस्सा। तर आता म्हटलं चला गॅस क्लीन करून घेऊयात, आणि भांडी होती घासायची, आणि भांडी घासून घेतली। तर इथे बघा गॅस वगैरे छान क्लीन करून झालेला आहे। हा आमचा किचन आहे। किचन वगैरे साफ असेल ना तर कसं पॉझिटिव्ह वाटतं, आणि मी लवकरच काम उरकते, म्हणजे 12 वाजता सगळं काम होतं, क्लीन वगैरे सगळं करून, किचन वगैरे, भांडी वगैरे, जेवण बिवण बनवून, आणि मग दिवसभर आपलं फ्री टाईम व्हिडिओ वगैरे बनवता येतात। तर गावाला खूप पाऊस आलेला आहे, तर तुम्हाला मी दाखवतेच पुढे। तर स्वच्छ असेल ना घर तर खूप छान वाटतं, आणि मला खूप क्लिनिंगची आवड आहे, मी जिथे जाईन तिथे क्लीन करतच असते, म्हणजे माझ्या मनावर आहे। तर बघा इथे बाहेर पाऊस आलेला आहे, तर या पावसात पण भिजत होती, तिला छान वाटते गावाला। मुंबईला कसं रूममध्ये असतं, बाहेर खेळता वगैरे येत नाही, इथे गावाला तिला छान वाटते। तर पाऊस आलेला आहे, छान थंड थंड वाटते, नाही तर खूप गरमी होत होती। तर असं माझा हा ब्लॉग होता। तर तुम्हाला कसं वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा, आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।